परळी शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन एकंदरीत पाहिला तर फुटली गेली आहे। 2 ते 3 महिन्यापासून हे पाईप फुटला गेलाय आणि याच्या माध्यमातून लाखो लिटर पाणी जे आहे ते वाया जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जसं की एकंदरीत पाहिला गेलं तर पूर्ण पावसाळ्याच्या माध्यमातून ओढे नदी वाहत आहेत, तशी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मात्र एकंदरीत पाहिला गेलं तर या अगोदर देखील आपण या संदर्भाची माहितीचे अपडेट्स आपण दिले होते, मात्र अद्यापही नगर परिषदेच्या प्रशासनाने या संदर्भात कुठलीही कारवाई केली नाही किंवा कुठलेही लिकेज काढलं नाही। मात्र फोन कॉलवरून इतर व्यक्तीशी अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला होता आणि त्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून 5 दिवसामध्ये हे लिकेज काढलं जाईल असं देखील सांगण्यात आलं होतं। मात्र आतापर्यंत लिकेज काढलं नाही। तब्बल 1 महिन्यापासून हे सातत्यानं लाखो लिटर पाणी जे आहे ते वाया जात आहे। मात्र दुसरीकडे पाहिला गेलं तर परळीमध्ये पाण्याची पूर्ण पाणी टंचाई जी आहे ती परळीकरांना पाणी टंचाईला तोंड द्यावं लागतंय। मात्र एकंदरीत पाहिला गेलं तर जी फिल्टर पाण्याची जी पाईपलाईन आहे परळी शहराला पाणी पुरवठा करणारी, याचं लाखो लिटर पाणी जे आहे ते वाया जात आहे। दुसरीकडे पाहिला गेलं तर हे पुलाचं काम चालू आहे। हे पुलाचं काम करणाऱ्यांना देखील जे कॉन्ट्रॅक्टदार जे आहे ते त्यांना देखील अडथळा निर्माण होतोय। दुसरीकडे पाहिला गेलं तर प्रत्येक ठिकाणची जी परिस्थिती दाखवायची म्हटलं तर ही टोकवाडी गावाला पाणी पुरवठा करणारी ही पाईपलाईन आहे, त्याची देखील परिस्थिती तशीच आहे। त्यांचं देखील लिकेज जे आहे ते आपल्याला हजारो लिटर पाणी देखील त्या लिकेजच्या माध्यमातून जाताना दिसतंय। मात्र दुसरीकडे पाहिला गेलं तर एक मोठी घटना देखील घडू शकते अशी आपण परिस्थिती पाहू शकता। जशास तसा पोल उभा आहे आणि लाखो लिटर हजारो लिटर पाणी जे आहे ते त्या पाईपच्या माध्यमातून देखील लिकेज होतं, त्यामुळं मोठा अनर्थ जो आहे तो घडू शकतो। मात्र प्रशासनाने आणि त्या टोकवाडी ग्रामपंचायतनं देखील त्यावर तात्काळ उपाययोजना करायला पाहिजे असंच आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून म्हणावं लागत आहे। मात्र दुसरीकडे पाहिला गेलं तर आता परळीकरांनाच, परळीतील नागरिकांनाच हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते। मात्र या ठिकाणी जर पाहिला गेलं तर जणू काय जशास तसं पाईप जे आहे ते पूर्णपणे पाणी लिकेज होतोय, पाईपलाईन फुटली गेली आणि याच्या माध्यमातून हजारो लिटर पाणी जे आहे ते वाया जाताना पाहायला मिळतं। मात्र आता नगर परिषदेचे सीओ नेमकं या दरम्यान काय प्रतिक्रिया देणार हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि या दरम्यानचे देखील असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यधनु चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करत। कॅमेरामन सूर्यधनु बडिया, बीड, परळी।